राज्यात पुन्हा एकदा मराठा ओबीसी संघर्ष पेटलाय। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असतानाच ओबीसी आंदोलकही आक्रमक झालेत। मराठा आंदोलकांना अडवल्यामुळे वडीगोद्रीत तणाव निर्माण झाला होता। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। मराठा ओबीसीना लढवणार, निवडणुका जिंकणार, जाणून बुजून मराठ्यांच्याच गाड्या का अडवल्या जातात। वडीगोद्रीत मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने। परंतु काही समाजकंटक हेतुपुरस्करपणे ओबीसी समाजाचं आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करत आहे। ओबीसी आंदोलनावरून जरांगे संतप्त। जेवढी इज्जत करतो वेगळा गत्ता लागला ना तर मी कोणालाच गिरीत नाही। मग ते देवेंद्र फडणवीस देखील उडत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 6व्यांदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। सरकार जरांगेंच्या मागण्यांना कसा प्रतिसाद देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच ओबीसी आंदोलकही आक्रमक झालेत। त्यांनी जरांगेंच्या मागण्यांना विरोध करत अंतरवाली सराटीजवळ वडीगोद्रीत ठिय्या दिलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके तिथं उपोषणाला बसलेत। वडीगोद्री इथून मराठा आंदोलकांच्या गाड्या जात होत्या, त्यावेळी आमच्या गाड्या का अडवून ठेवल्यात असा सवाल ओबीसी आंदोलकांचा होता। त्यावरून शुक्रवारी संध्याकाळपासून संघर्ष उडालाय। दोन्ही बाजूचे आंदोलक आमने सामने आल्यानं शनिवारी ही घोषणाबाजी झाली। अंतरवाली सराटीकडे जाणारा मार्ग अडवल्यानं तणाव निर्माण झाला। वडीगोद्री फाट्याजवळ सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। ओबीसी आंदोलनावरून जरांगे संतप्त झालेत, तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधलाय। तिकडे बस ना, मी बोललो त्याच्यावर 13 महिने ते लेकरं मारायला लागले। ते धनगराचे यार पंढरपुरात बसलेत एसटी आरक्षणासाठी, लेकरं ते जीव जायची वेळ आली। तिथं बसून ताकद द्यावा त्यांना। इकडं कुठं निघतो तुम्ही फुकट भांडण निकत घेणार? आमच्यामुळं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी तुम्ही भांडण निकत घेणार? आम्ही कोणाच नाव थुकतो का? मग तुम्ही बळच कम थोकाचा तिथं काय अधिकारी पोलिसाला आमचा रस्ता अडवायचा? कोणी ते जाधव उपोषणाच्या समोर पेंडॉलच्या समोर येऊन जर सारखं कोण गिरट्या घालत असेल आणि जर घोषणा दिल्या जात असतील तर त्या घोषणांना तसंच उत्तर देणार, जशास तसं उत्तर मिळणार, जशास तसं। आता पण गाडी गेली तुमच्या समोर। हा महाराष्ट्र यांच्या बापाची जागिरी नाही। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन केलं। मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही, दोन समाज एकमेकासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पाहिजे। दुसरीकडे जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ धाराशिव आणि बीडमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला। दुकानांसह बहुतांश शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती। या संघर्ष स्थितीत महायुती सरकारच्या हालचालीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान मराठा ओबीसींना झुंजवत ठेवत राजकीय पोळी भाजून घेण्याचाही प्रयत्न होतोय। मात्र राज्यातला सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची सर्व समाजांनी काळजी घेण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।